किती वाजता झाला आला नेमकी? 8:30 आजच्या दरम्यान झाला. म्हणजे तुम्ही इकडनं तिकडे निघाले होते? हा, घरी चाललो होतो. एकटेच होते? हा, एकटाच. काय झालं त्यावेळेस नेमकी? काही वाटत चाललो होतं, अचानक तिकडनं उडाला जेम मारते. तुम्ही गाडीवर होते का पाय पाय होते? टू व्हीलर होते. टू व्हीलर होते. काय झालं नेमकी? तुम्ही यांना दवाखान्यात आणलं ना? आम्हाला एक कॉल आला म्हणजे तुमच्या मुलाचा असं घटना झाली इकडं आपल्या माणिकच्या वाड्यामध्ये. त्या संदर्भात आम्हाला कॉल आला, आम्ही गेलो लवकरात आणलं. काय सांगा? काय नाही, आता ही जी घटना घडली याबाबत संकेत भाऊचा मला कॉल आला. त्यानंतर मी तात्काळ जुन्नर या ठिकाणी आलो. त्यानंतर फॉरेस्टचे जे काही विधाटे साहेब आहेत, मिसाळ साहेब आहेत, यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. ते आमच्या आधीच या ठिकाणी आले होते. आता एक आहे का, पावसामुळे गवत वाढले आणि रस्त्याच्या कडेला गवत जास्त झाले, त्यामुळं जाणारा जो काही दुचाकीस्वार आहे त्याला ते लक्षात येत नाही आणि ते दडून त्या ठिकाणाहून लपण जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी असे अपघात होत आहेत. आता तर या माध्यमातून आता उद्या आपण PWDला निवेदन देऊ आणि रस्त्याच्या कडेला जे काही आता दडण झालेले गवत जास्त झाले ते गवत काढण्यासाठी त्यांना आपण एक विनंती करू. साहेब, खरं तर खूप दिवसानंतर हल्ला झाला आहे. मध्यंतरी थोडीशी शांतता होती, आता पुन्हा एकदा बिबट्या आक्रमक झाला आहे. तसं नाही म्हणता यायचं, पण बिबट्याचा वावर आपल्या या भागात आहे. जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. त्या भागात माणिकडो जे निवारण केंद्र आहे, या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे. तरी आम्ही लोकांना आजच तिथं मी 5 वाजता माणिकडो गावामध्ये होतो. तिथं पिंजरा लावला होता. तिथला पिंजरा अचानक खानापूरच्या इथं घटना घडल्यामुळं लोकांनी तिथं पाहिला होता. एक महिला तिथं काम करत असताना महिला हे झालं, तर मला खामगावच्या सरपंच यांचा फोन आला. मी तो पिंजरा घेऊनच तिथं पोचलो, तो लावला आणि मला घटना जसा फोन आला तसं मी तात्काळ या दवाखान्यामध्ये हे झालो, लस विचारून घेतलं आणि पेशंटची मुलाखत घेतली. कशा पद्धतीने घटना झाली. खरं तर रस्त्याच्या कडेला जी लपून आहे तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पाठीमागच्या वेळेस आपण त्याच्यावर काम केलं होतं, जे कबरडे रोडलाच. यंदा देखील पुन्हा एकदा तसं करणं गरजेचं आहे. हो, त्या भागामध्ये जो माणिकडोला जाणारा रस्ता आहे, मागच्या वेळेस आपण PWDला प्रदीप चव्हाण साहेब यांनी पत्र दिलं होतं का तुमची जो झाडोरा आहे, गवत आहे, याची ती कापणी केली पाहिजे किंवा जर टणटणी वगैरे असे झाडोरा असेल तर ते काढून टाका, म्हणजे जाणाऱ्या माणसाला स्पष्ट दिसतं. आणि कमीत कमी अचानक आता शेतात काम करणारे म्हटल्यावर शेतामध्ये जाणं येणं हे असतं. वरून रस्त्याने जुन्नरहून मुख्य शहर असल्यामुळं लोक वाड्या वस्त्यांवर जाताना शहरातून तिकडे जात असताना गवताच्या ह्याच्यामुळं अचानक रस्त्याला दिसत नाही. त्याच्यामुळं तो रस्त्याचं गवत कापणं आणि झाडं साफ करणं हे गरजेचं आहे.